राज्यात अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावरती अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या 6 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे। आंदोलनामुळे अमरावती विद्यापीठाचा 23 फेब्रुवारीला होणारा 39वा दीक्षांत समारंभ स्थगित करण्यात आलेला आहे। आश्वासित प्रगती योजना करणं, पुनरुज्जीवित करणं, 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी सगळ्या कर्मचाऱ्यांना देणं, लाभाची योजना लागू करणं, विद्यापीठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदं भरणं, 6व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी लागू करणं अशा मागण्यांवरती संघटना ठाम आहेत। आम्ही हे एकत्रित राहून आज हे आंदोलन पुढे रेटण्याचा प्रयत्न करणार आहोत। शासनाने यापूर्वी दखल घेतली नाही तर हे आंदोलन किती दिवस चालेल, किती चिघळेल याची आम्ही आता शाश्वती देऊ शकत नाही, कारण की आता चेंडू जो आहे तो शासनाच्या दरबारी आहे आणि त्यांनी या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त असून त्यांनी आताच्या ताबडतोब मान्य कराव्या। यवतमाळच्या पुसदमधील डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या 4 प्राध्यापकांची उदगीरला बदली करण्यात आलेली आहे। त्यामुळे या महाविद्यालयाचे विद्यार्थी आक्रमक झालेत। प्राध्यापकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन केले। प्राध्यापकांच्या बदलीमुळे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे। तर जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे।